स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सर्व सरसगट मराठा समाज बांधवांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळावे यासाठी महाराष्ट्रभर जो लढा उभा केला आहे, त्या लढ्याच्या माध्यमातून शेवटची लढाई म्हणून मुंबईला 26 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी आंतरवली सराटी या ठिकाणाहून 20 तारखेला सकाळी निघता आहे आणि त्या अनुषंगाने त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जनजागृती सुरू आहे। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, मालेगाव, दिंडोरी, नाशिक शहरातील नवीन नाशिक, सातपूर, नाशिक रोड, मध्य नाशिक या सगळ्या विभागांच्या सकल मराठा समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे। या आंदोलनासाठी प्रत्येक घरातील किमान 2 व्यक्तींनी तरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावं असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना तसंच इतर सर्व समाजातील बांधवांना करण्यात आलेलं आहे। मराठा समाजाचा लढा जरी असेल तरी इतरही समाजाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल की ओबीसीतील इतर जाती असतील, या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं का आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही जी काही आमच्याकडनं मदत होईल ती मदत करू। नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व कोर कमिटीच्या वतीनं आम्ही ठरवलं की या आंदोलनात नेमका आपली नाशिकची भूमिका काय असली पाहिजे। तर त्या भूमिकेत आम्ही आलो असताना आम्ही सांगितलं का त्या ठिकाणची सगळ्यांनी विचार केला का जेवणाची व्यवस्था येणाऱ्या लोकांची जर नाशिक जिल्ह्याच्या वतीनं झाली तर अतिउत्तम होईल। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्याने तांदूळ द्या, ज्याला तेल देणं शक्य त्याने तेलाचे डबे द्या, ज्याला डाळ देणं शक्य त्याने डाळ द्या, ज्याने शेंगदाणे देणं त्याने शेंगदाणे द्या। म्हणजे त्या ठिकाणी चपाती भाजी करणं आंदोलनात शक्य नाही, पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही, म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचा मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चालेल तितक्या दिवसामध्ये जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्याला तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे। बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेलं आहे। काल जरांगे पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन 24 तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉइंटपर्यंत विलोळीपर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिशेनं 1 दिवस अगोदर जाणार होतो, परंतु जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर हा जो रूट होता हा रूट बदलून 24 तारखेला सकाळी 9 वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जमतील नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि तिथून मुंबईला न जाता हे सगळे मराठा समाज बांधव पुण्याच्या दिशेनं रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या या रॅलीमध्ये नाशिक जिल्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवेल, यासाठी आजची पत्रकार परिषद ही आम्ही आयोजित केली आहे की समाज बांधवांना आम्ही 24 तारखेला मुंबईला जायचं आव्हान केलं होतं, परंतु जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर त्या आव्हानाला कारण आम्ही ठरवलं होतं जरांगे पाटील जी ही दिशा देतील जेही निर्णय घेतील त्या निर्णयाला नाशिक जिल्हा हा एकमुखानं त्यांच्या निर्णयाशी सहमत असेल, म्हणून कालचा जो निर्णय मुंबईला जाण्याच्या ऐवजी नाशिककर लाखोच्या संख्येनं हे पुण्याच्या ठिकाणी सहभागी होतील ही माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायचं। पुढील माहिती सुनील भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, विलास भाऊ पांगरकर असतील, बनकर साहेब असतील, या ठिकाणी उपोषण करते ज्यांनी 7 दिवस आमरण उपोषण 105 दिवस लाक्षणिक उपोषण केलं ते नानाभाऊ बच्चाव आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, मागा आशिष हिरे, त्याच्यानंतर योगेश
आणि पवारसाहेब सगळी मंडळी पाटील साहेब आहेत, ह्या सगळ्या सामूविचारानं इथून पुढची जी काही रणनीती असेल 7 दिवसात ती ठरवली जाईल. मी भाऊंना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला ते करा. नाशिकचं नियोजन बघितलं असता जरांगे पाटलांनी नाशिककरांना अंतरवली इथं बोलवलं होतं आणि अंतरवलीला त्यांनी आम्हाला एक सूचना केली की तुम्ही मुंबईला जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला या आणि पुण्यावरून आमच्याबरोबर मुंबईला या, कारण नाशिककरांचा ह्या संपूर्ण कामामध्ये सर्वात मोठा सहभाग असल्यामुळे तुम्ही पुण्यापासूनच मला जॉईंट व्हा आणि पुणा ते मुंबई असा माझ्याबरोबर प्रवास करा. जेवढ्या लोकांना जमेल त्या सगळ्या लोकांना विनंती करा. लाखोच्या संख्येने मोटरसायकलीवर तुम्ही आला तर अजूनच चांगलं आहे. मोटरसायकल कार जसं निघता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यांनी सांगितलेलं नियोजन आम्हाला पटलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. शिवाजी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भाने माननीय जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्या सक्रिय सहभागाचं द्योतक म्हणून काल आम्ही अंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन माननीय मनोज जरांगे पाटलांशी त्याबाबत चर्चा केली. थोडक्यात आपल्याला आता नाशिक जिल्ह्याचं नियोजन करण भाऊंनी आणि सुनील भाऊंनी सांगितलेलं आहे, परंतु आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी काल जे आम्हाला त्या ठिकाणून नियोजन मिळाले आहे त्याप्रमाणे आमची रूपरेषा कशी असणार आहे ती मी थोडक्यात आपल्याला सांगतो. 24 तारखेचा दिवस नाशिकवरून निघण्याचा नक्की आहे. 24 तारखेला सकाळी 8 वाजेला सर्व समाज बांधव हे शिवतीर्थावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमतील. प्रत्येक तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील 1-2 आदिवासी बहुल तालुके सोडले तर बाकीच्या प्रत्येक तालुक्यातून किमान 25,000 ते 30,000 समाज बांधव बंधू भगिनी हे आपापल्या वाहनाने नाशिक शहरामध्ये येतील. त्या ठिकाणी सगळेजण 8 ते 9 वाजेपर्यंत जमल्यानंतर तिथून थेट सिन्नर मार्गे पिंपरी चिंचवडकडे ते रवाना होतील. असं करत असताना 4 चाकी वाहनातून सर्व समाज बांधव आपापल्या खर्चाने पिंपरी चिंचवड या शहराकडे रवाना होतील. त्याचबरोबर 4 चाकी वाहनांच्या पुढे आज आम्ही आवाहन करतोय की तरुणींची 2 व्हीलर रॅली सुद्धा पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. त्या दृष्टीने आता आजपासून आम्ही नियोजन करणार आहोत. हजारो तरुणींनी पुण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जाण्याचं ठरवलेलं आहे. 2 व्हीलर रॅलीने ते सगळेजण हजारो तरुण अनेक महाविद्यालयामधून आणि अनेक समाज बांधव हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोहोचतील. सकाळी साधारणपणे 9 वाजेच्या दरम्यान नाशिकवरून निघून दुपारी 2 वाजेला आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवड या शहरामध्ये पोहोचणार आहोत. हे झालं वाहनांचं आणि 2 व्हीलर रॅलीचं. 2 व्हीलर रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने तरुणींनी समाज बांधवांनी सहभागी व्हावं, परंतु जाताना डोक्यावर प्रत्येकाने हेल्मेट असलं पाहिजे आणि सुरक्षेचे नियम हे सगळे पाळले पाहिजे असं आवाहन आजच्या आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना करतो. त्यानंतर जे अन्नधान्य प्रत्येक तालुक्यामधून किमान 1 ट्रक डाळ, तांदूळ, शेंगदाणे, तेल असं जे मसाल्याचे पदार्थ जेवणासाठी जे जमवलेले आहेत त्या तालुक्यांना आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे आणि तसं ठरलेलंही आहे की त्या तालुक्याने आपापलं साहित्य हे त्या ट्रकमध्ये भरायचं आहे. आपल्या ट्रकवर आपल्या तालुक्याचा बॅनर लावायचा आहे आणि ते ट्रकसुद्धा 24 तारखेला पिंपरी चिंचवड शहराकडे घेऊन जायचे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्यानंतर तिथून पुढे आंदोलनामध्ये सामील होऊन नंतर मुंबईला ते ट्रक सगळे जाणार आहेत आणि तिथं मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि इतर जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे आणि समाज बांधव आहे जे जेवणाची व्यवस्था करतायत त्यांच्या ताब्यामध्ये ते मटेरियल दिल्या जाणार आहे आणि त्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्यातले अनेक समाज बांधव हे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. मोटारसायकल रॅलीने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आणि 4 चाकी वाहनाने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की 24 तारखेला आपण या ठिकाणून निघाल्यानंतर 2 वाजेला पिंपरी चिंचवड शहरात पोहोचणार आहोत. तिथून पुढे जरांगे पाटलांच्या ताफ्यासोबत जाणार आहोत आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळाल्यानंतर त्याच शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने पुन्हा आनंदोत्सव साजरा करत नाशिकला यायचं आहे. धन्यवाद. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे चालतील त्याच पद्धतीनं सगळे समाज बांधव सुद्धा त्यांच्या ते गाडीनं निघाले तर गाडीनं, ते पुण्यातून पायी निघाले तर आम्ही त्यांच्यासोबत पायी जाणार आहोत.
नाही, त्यांनी मोर्चाची सगळी आचारसंहिता अगोदरच पब्लिश केलेली आहे, मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे ती टाकलेली आहे. काही थोडा वेळ अंतर ते पायी चालणार आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी तिथून वाहनाने चालणार आहेत. ते ज्या पद्धतीनं चालतील त्याच पद्धतीनं आचारसंहिता ही मनोज जरांगे पाटलांनी जी घालून दिली त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज त्या आचारसंहितेचं अनुकरण ह्या आंदोलनात सहभागी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आजच्या या सकल मराठा पत्रकार परिषदेमधून नाशिक जिल्ह्यातील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सदस्य असतील, या सगळ्या समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. जे समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार नाही त्यांना मराठा समाजाची गरज नाही, मराठा समाजाच्या मतांची गरज नाही, असा निष्कर्ष काढून या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा धडा शिकवला जाईल. कारण जो आमचा आहे आम्ही त्याचे आहोत हा संकल्प सकल मराठा नाशिक जिल्ह्यानं केलेला आहे. दिंडोरी सारख्या ठिकाणी तर सरळ सरळ सांगितलं की जे लोक येणार नाही, जर मराठे नेता या आंदोलनात सहभागी झाले नाही तर नोटाला मतदान करू पण यांना मतदान करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाची आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील जिल्ह्यातील डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, CA असतील, मेडिकलवाले असतील, वकील असतील, शिक्षक असतील, या सगळ्या समाज बांधवांनी किमान 3 दिवस तरी समाजासाठी त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. मोठ्या प्रमाणात आपला सहभाग या ठिकाणी दाखवायचा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना याच्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतोय की हा लढा त्यांच्यासाठी आहे, पुढील पिढीसाठी आहे, आणि म्हणून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि या सगळ्या समाज बांधवांनी या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी व्हावं. शेवटचा निकाराचा लढा जरांगे पाटील लढताय, यश जवळ आलेला आहे आणि निश्चितपणे समाजाने जर यावेळेस एकजूट चांगली दाखवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपीचा निकालात निघेल असं आम्हाला वाटतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याचं सगळं नियोजन सुरू आहे. लाखो समाज बांधव जातील, तरी आकडा 2-2.5-3 लाखाच्या पुढंच असेल, पण त्याच्यात काही गनिमी कावा पण आहे. तो काय आम्ही पत्रकार परिषदेसमोर सांगणार नाही. आमचा जो रूट आहे तो आम्ही सांगितला आहे. पोलीस प्रशासनाचे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचे सोर्सेस लावावे. मराठे हे गनिमी कावा सुद्धा या आंदोलनात करणार आहेत, त्याचीही माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. 3 दिवस जर त्यांनी त्यांचे दिले तर त्यांचे पुढील सगळे आयुष्य हे सुखासमाधानाचं जाईल. आणि त्यामुळं 3 दिवस दिल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी यावं. कंपल्सरी नाहीये, पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझ्या भविष्यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील लढताय, मी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकुटुंब सहभागी व्हावा असं आम्ही आव्हान केलेलं आहे. कंपल्सरी केलेलं नाही. मी सांगितलं ना, ह्या आंदोलनामध्ये मराठ्यांचा गनिमी कावा सुद्धा तुम्हाला दिसायला मिळेल. म्हणून आम्ही मराठ्यांनी सगळ्या लढाया ह्या सोप्या रस्त्याने लढल्याच नाहीये. जेवढ्या लढाया आतापर्यंत लढल्या त्या कठीण मार्गानेच लढल्या आहे. आणि हा गनिमी काव्याचा एक पार्ट आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मुंबईला जाण्याऐवजी पुणे का घेतलं, तर तो त्या गनिमी काव्यामागचा एक हेतू आहे, तो काय आम्ही स्पष्ट करणार नाही. नाही, त्यांच्याबाबत असं काही नाहीये. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत का घेतलं, तर लोकप्रतिनिधींना समाजाने दिलंय, त्यांना निवडून दिलंय, त्यांना सत्तेची पदं दिली, त्यांना सत्तेच्या खुर्च्या दिल्या, त्यांना मान सन्मान दिला, म्हणून समाजाने त्यांच्याकडे अपेक्षा केली. डॉक्टर, इंजिनियर, वकील यांना स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं, त्यांच्याबाबत असा कुठलाही निर्णय नाही. हा फक्त राजकीय नेत्यांसाठी निर्णय आहे. ती सगळी जबाबदारी शासन प्रशासनाची आहे. जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला होता. आता ज्या काही गोष्टी घडतील याला सकल मराठा समाज किंवा मराठा योद्धा जरांगे पाटील जबाबदार नाही, तर शासन प्रशासन असेल. कारण आमची जबाबदारी संपली. आमची आता एकच जबाबदारी आहे
मुंबईत जाऊन मराठा आरक्षण मिळवणं, मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करणं, याच्या पलीकडे आमचं काही नियोजन आहे. ते नियोजन पोलिसांनी करायचं, प्रशासनाने करायचं. नाही, टू व्हीलर रॅलीच्या संदर्भामध्ये आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येक टू व्हीलर रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवांनी दोघांनी एका टू व्हीलरवर 2च समाज बांधव असतील आणि त्यांनी हेल्मेट वापरली पाहिजे. आणि आमचे स्वयंसेवक जर समजा दुर्दैवाने काही एखादी अपघात घडलाच तर आमचे स्वयंसेवक त्यासाठी तयार असतील, ॲम्ब्युलन्स तयार असतील, डॉक्टरांची टीम तयार असणार आहे. नाही, संपर्क करायचा हे काय आमचं लग्न नाही, हा समाजाचा लढा आहे. त्या लोकप्रतिनिधींना ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलंय. इथं कोणालाही निमंत्रण देण्यासाठी हा काही लग्नाचा प्रोग्राम नाही, तर हा समाजाचा अस्तित्वाचा लढा आहे. आणि त्या लढ्यामध्ये नैतिकता जपून, आपल्या स्वतःचा विचार करून, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून राजकीय नेत्यांनी या लढ्यात सहभागी व्हायचं आहे. पिंपरी चिंचवड शहरात भुजबळ साहेब काय बोलतात आता याच्यापेक्षा मराठा समाजाचं आरक्षण कसं मिळेल हा प्रश्न आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे. भुजबळांना फार काही किंमत द्यायची आता गरज नाही. भुजबळांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतोय आणि त्यांच्यासाठी आमचे जरांगे पाटील पुरेसे आहेत. आजच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी उपस्थित राहिलात त्याबद्दल सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपणा सर्वांचं मी आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्व पत्रकार बंधूंचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रथमतः आजच्या पत्रकार परिषदेसाठी मी स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सर्व सरसगट मराठा समाज बांधवांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळावे, यासाठी महाराष्ट्रभर जो लढा उभा केला आहे त्या लढ्याच्या माध्यमातून शेवटची लढाई म्हणून मुंबईला 26 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी आंतरवली सराटी या ठिकाणाहून 20 तारखेला सकाळी निघतं आहे. आणि त्या अनुषंगानं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जनजागृती सुरू आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, मालेगाव, दिंडोरी, नाशिक शहरातील नवीन नाशिक, सातपूर, नाशिक रोड, मध्य नाशिक या सगळ्या विभागांच्या सकल मराठा समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे. या आंदोलनासाठी प्रत्येक घरातील किमान 2 व्यक्तींनी तरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावं असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना तसंच इतर सर्व समाजातील बांधवांना करण्यात आलेला आहे. मराठा समाजाचा लढा जरी असेल तरी इतरही समाजाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल की ओबीसीतील इतर जाती असतील, या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही जी काही आमच्याकडनं मदत होईल ती मदत करू. नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व कोर कमिटीच्या वतीनं आम्ही ठरवलं की या आंदोलनात नेमकं आपली नाशिकची भूमिका काय असली पाहिजे. तर त्या भूमिकेत आम्ही आलो असताना आम्ही सांगितलं की त्या ठिकाणची सगळ्यांनी विचार केला की जेवणाची व्यवस्था येणाऱ्या लोकांची जर नाशिक जिल्ह्याच्या वतीनं झाली तर अतिउत्तम होईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी
ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्याने तांदूळ द्या, ज्याला तेल देणं शक्य आहे त्याने तेलाचे डबे द्या, ज्याला डाळ देणं शक्य आहे त्याने डाळ द्या, ज्याने शेंगदाणे देणं त्याने शेंगदाणे द्या. म्हणजे त्या ठिकाणी चपाती भाजी करणं आंदोलनात शक्य नाही, पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही. म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचा मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चालल तितक्या दिवसामध्ये जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्याला तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता. आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे. बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेलं आहे. काल जरांगे पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन 24 तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉईंटपर्यंत विलोळीपर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिशेनं एक दिवस अगोदर जाणार होतो. परंतु जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर हा जो रूट होता हा रूट बदलून 24 तारखेला सकाळी 9 वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जमतील नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर. आणि तिथून मुंबईला न जाता हे सगळे मराठा समाज बांधव पुण्याच्या दिशेनं रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या या रॅलीमध्ये नाशिक जिल्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवेल. यासाठी आजची पत्रकार परिषद ही आम्ही आयोजित केली आहे की समाज बांधवांना आम्ही 24 तारखेला मुंबईला जायचं आव्हान केलं होतं. परंतु जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर त्या आव्हानाला, कारण आम्ही ठरवलं होतं जरांगे पाटील जी ही दिशा देतील जेही निर्णय घेतील त्या निर्णयाला नाशिक जिल्हा हा एकमुखानं त्यांच्या निर्णयाशी सहमत असेल. म्हणून कालचा जो निर्णय मुंबईला जाण्याच्या ऐवजी नाशिककर लाखोच्या संख्येनं हे पुण्याच्या ठिकाणी सहभागी होतील ही माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. पुढील माहिती सुनील भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, विलास भाऊ पांगरकर असतील, बनकर साहेब असतील. या ठिकाणी उपोषणकर्ते ज्यांनी 7 दिवस आमरण उपोषण 105 दिवस लाक्षणिक उपोषण केलं ते नानाभाऊ बच्चाव आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, मग आशिष हिरे, त्याच्यानंतर योगेश आणि पवार साहेब, सगळी मंडळी, पाटील साहेब आहेत. या सगळ्या सामूहिचारानं इथून पुढची जी काही रणनीती असेल 7 दिवसात ती ठरवली जाईल. मी भाऊंना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला ते करा. नाशिकचं नियोजन बघितलं असता जरांगे पाटलांनी नाशिककरांना अंतरवली इथे बोलवलं होतं आणि अंतरवलीला त्यांनी आम्हाला एक सूचना केली की तुम्ही मुंबईला जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला या आणि पुण्यावरून आमच्याबरोबर मुंबईला या, कारण नाशिककरांचा ह्या संपूर्ण कामामध्ये सर्वात मोठा सहभाग असल्यामुळे तुम्ही पुण्यापासूनच मला जॉईन व्हा आणि पुणा ते मुंबई असं माझ्याबरोबर प्रवास करा. जेवढ्या लोकांना जमेल त्या सगळ्या लोकांना विनंती करा. लाखोच्या संख्येने मोटरसायकलीवर तुम्ही जाला तर अजूनच चांगलं आहे. मोटरसायकल, कार जसं निघता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यांनी सांगितलेलं नियोजन आम्हाला पटलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. शिवाजी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भाने माननीय जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्या सक्रिय सहभागाचं द्योतक म्हणून काल आम्ही अंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन माननीय मनोज जरांगे पाटलांशी त्याबाबत चर्चा केली. थोडक्यात आपल्याला आता नाशिक जिल्ह्याचं नियोजन करण भाऊंनी आणि सुनील भाऊंनी सांगितलेलं आहे, परंतु आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी काल जे आम्हाला त्या ठिकाणून नियोजन मिळाले आहे त्याप्रमाणे आमची रूपरेषा कशी असणार आहे ती मी थोडक्यात आपल्याला सांगतो. 24 तारखेचा दिवस नाशिकवरून निघण्याचा नक्की आहे. 24 तारखेला सकाळी 8 वाजेला सर्व समाज बांधव हे शिवतीर्थावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमतील. प्रत्येक तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील 1-2 आदिवासी बहुल तालुके सोडले तर बाकीच्या प्रत्येक तालुक्यातून किमान 25 ते 30 हजार समाज बांधव बंधू भगिनी हे आपापल्या वाहनाने नाशिक शहरामध्ये येतील. त्या ठिकाणी सगळेजण 8 ते 9 वाजेपर्यंत जमल्यानंतर तिथून थेट सिन्नर मार्गे पिंपरी चिंचवडकडे ते रवाना होतील. असं करत असताना 4 चाकी वाहनातून सर्व समाज बांधव आपापल्या खर्चाने पिंपरी चिंचवड या शहराकडे रवाना होतील. त्याचबरोबर 4 चाकी वाहनांच्या पुढे आज आम्ही आवाहन करतोय की तरुण तरुणींची 2 व्हीलर रॅली सुद्धा
पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे। त्या दृष्टीने आता आजपासून आम्ही नियोजन करणार आहोत। हजारो तरुण तरुणींनी पुण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जाण्याचं ठरवलेलं आहे। टू व्हीलर रॅलीने ते सगळेजण हजारो तरुण अनेक महाविद्यालयामधून आणि अनेक समाज बांधव हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोहोचतील। सकाळी साधारणपणे 9 वाजेच्या दरम्यान नाशिकवरून निघून दुपारी 2 वाजेला आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवड या शहरामध्ये पोहोचणार आहोत। हे झालं वाहनांचं आणि टू व्हीलर रॅलीचं। टू व्हीलर रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने तरुणींनी समाज बांधवांनी सहभागी व्हावं, परंतु जाताना डोक्यावर प्रत्येकाने हेल्मेट असलं पाहिजे आणि सुरक्षेचे नियम हे सगळे पाळले पाहिजे असं आवाहन आजच्या आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना करतो। त्यानंतर जे अन्नधान्य प्रत्येक तालुक्यामधून किमान 1 ट्रक डाळ, तांदूळ, शेंगदाणे, तेल असं जे मसाल्याचे पदार्थ जेवणासाठी जे जमवलेले आहेत त्या तालुक्यांना आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे आणि तसं ठरलेलंही आहे की त्या तालुक्याने आपापलं साहित्य हे त्या ट्रकमध्ये भरायचं आहे। आपल्या ट्रकवर आपल्या तालुक्याचा बॅनर लावायचा आहे आणि ते ट्रक सुद्धा 24 तारखेला पिंपरी चिंचवड शहराकडे घेऊन जायचे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्यानंतर तिथून पुढे आंदोलनामध्ये सामील होऊन नंतर मुंबईला ते ट्रक सगळे जाणार आहेत आणि तिथं मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि इतर जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे आणि समाज बांधव आहे जे जेवणाची व्यवस्था करतायत त्यांच्या ताब्यामध्ये ते मटेरियल दिल्या जाणार आहे आणि त्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्यातले अनेक समाज बांधव हे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत। मोटारसायकल रॅलीने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आणि 4 चाकी वाहनाने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की 24 तारखेला आपण या ठिकाणून निघाल्यानंतर 2 वाजेला पिंपरी चिंचवड शहरात पोहोचणार आहोत। तिथून पुढे जरांगे पाटलांच्या ताफ्यासोबत जाणार आहोत आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळाल्यानंतर त्याच शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने पुन्हा आनंदोत्सव साजरा करत नाशिकला यायचं आहे। धन्यवाद। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे चालतील त्याच पद्धतीनं सगळे समाज बांधव सुद्धा त्यांच्या ते गाडीनं निघाले तर गाडीनं, ते पुण्यातून पायी निघाले तर आम्ही त्यांच्यासोबत पायी जाणार आहोत। नाही, त्यांनी मोर्चाची सगळी आचारसंहिता अगोदरच पब्लिश केलेली आहे, मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे ती टाकलेली आहे। काही थोडा वेळ अंतर ते पायी चालणार आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी तिथून वाहनाने चालणार आहेत। ते ज्या पद्धतीनं चालतील त्याच पद्धतीनं आचारसंहिता ही मनोज जरांगे पाटलांनी जी घालून दिली त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज त्या आचारसंहितेचं अनुकरण ह्या आंदोलनात सहभागी होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आजच्या या सकल मराठा पत्रकार परिषदेमधून नाशिक जिल्ह्यातील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सदस्य असतील, या सगळ्या समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। जे समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार नाही त्यांना मराठा समाजाची गरज नाही, मराठा समाजाच्या मतांची गरज नाही असा निष्कर्ष काढून या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा धडा शिकवला जाईल। कारण जो आमचा आहे आम्ही त्याचे आहोत हा संकल्प सकल मराठा नाशिक जिल्ह्यानं केलेला आहे। दिंडोरी सारख्या ठिकाणी तर सरळ सरळ सांगितलं की जे लोक येणार नाही, जर मराठे नेता या आंदोलनात सहभागी झाले नाही तर नोटाला मतदान करू पण यांना मतदान करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाची आहे। त्याचबरोबर नाशिक शहरातील जिल्ह्यातील डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, सीए असतील, मेडिकलवाले असतील, वकील असतील, शिक्षक असतील, या सगळ्या समाज बांधवांनी किमान 3 दिवस तरी समाजासाठी त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे। मोठ्या प्रमाणात आपला सहभाग या ठिकाणी दाखवायचा आहे। आम्ही विद्यार्थ्यांना याच्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतोय की हा लढा त्यांच्यासाठी आहे, पुढील पिढीसाठी आहे आणि म्हणून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि या सगळ्या समाज बांधवांनी या लढ्यामध्ये ताकदीने सहभागी व्हावं। शेवटचा निकाराचा लढा जरांगे पाटील लढताय, यश जवळ आलेलं आहे आणि निश्चितपणे समाजाने जर यावेळेस एकजूट चांगली दाखवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपीचा निकालात निघेल असं आम्हाला वाटतं। म्हणून त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याचं सगळं नियोजन सुरू आहे। लाखो समाज बांधव जातील, तरी आकडा 2, 2.5, 3 लाखाच्या पुढेच असेल।
पण त्याच्यात काही गनिमी कावा पण आहे, तो काय आम्ही पत्रकार परिषदेसमोर सांगणार नाही. आमचा जो रूट आहे तो आम्ही सांगितला आहे. पोलीस प्रशासनाचे काही प्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांचे सोर्सेस लावावे. मराठे हे गनिमी कावा सुद्धा या आंदोलनात करणार आहेत, त्याचीही माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. 3 दिवस जर त्यांनी त्यांचे दिले तर त्यांचे पुढील सगळे आयुष्य हे सुखासमाधानाचं जाईल. आणि त्यामुळं 3 दिवस दिल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, म्हणून त्यांनी यावं. कंपल्सरी नाहीये, पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझ्या भविष्यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील लढताय, मी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकुटुंब सहभागी व्हावा असं आम्ही आव्हान केलेलं आहे. कंपल्सरी केलेलं नाही. मी सांगितलं ना, ह्या आंदोलनामध्ये मराठ्यांचा गनिमी कावा सुद्धा तुम्हाला दिसायला मिळेल. म्हणून आम्ही मराठ्यांनी सगळ्या लढाया ह्या सोप्या रस्त्याने लढल्याच नाहीये. जेवढ्या लढाया आतापर्यंत लढल्या त्या कठीण मार्गानेच लढल्या आहे. आणि हा गनिमी काव्याचा एक पार्ट आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मुंबईला जाण्याऐवजी पुणे का घेतलं, तर तो त्या गनिमी काव्यामागचा एक हेतू आहे, तो काय आम्ही स्पष्ट करणार नाही. नाही, त्यांच्या बाबत असं काही नाहीये. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत का घेतलं, तर लोकप्रतिनिधींना समाजाने दिलंय, त्यांना निवडून दिलंय, त्यांना सत्तेची पदं दिली, त्यांना सत्तेच्या खुर्च्या दिल्या, त्यांना मान सन्मान दिला, म्हणून समाजाने त्यांच्याकडे अपेक्षा केली. डॉक्टर, इंजिनियर, वकील यांना स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं, त्यांच्या बाबत असा कुठलाही निर्णय नाही. हा फक्त राजकीय नेत्यांसाठी निर्णय आहे. ती सगळी जबाबदारी शासन प्रशासनाची आहे. जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला होता. आता ज्या काही गोष्टी घडतील याला सकल मराठा समाज किंवा मराठा योद्धा जरांगे पाटील जबाबदार नाही, तर शासन प्रशासन असेल. कारण आमची जबाबदारी संपली. आमची आता एकच जबाबदारी आहे, मुंबईत जाऊन मराठा आरक्षण मिळवणं, मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करणं. याच्या पलीकडे आमचं काही नियोजन आहे, ते नियोजन पोलिसांनी करायचं, प्रशासनाने करायचं. नाही, 2 व्हीलर रॅलीच्या संदर्भामध्ये आम्ही सुरुवातीलाच सांगितलंय की प्रत्येक 2 व्हीलर रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवांनी दोघांनी एका 2 व्हीलरवर 2च समाज बांधव असतील आणि त्यांनी हेल्मेट वापरली पाहिजे. आणि आमचे स्वयंसेवक जर समजा दुर्दैवाने काही एखादी अपघात घडलाच तर आमचे स्वयंसेवक त्यासाठी तयार असतील, ॲम्ब्युलन्स तयार असतील, डॉक्टरांची टीम तयार असणार आहे. नाही, संपर्क करायचा हे काय आमचं लग्न नाहीये, हा समाजाचा लढा आहे. त्या लोकप्रतिनिधींना ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलंय. इथं कोणालाही निमंत्रण देण्यासाठी हा काही लग्नाचा प्रोग्राम नाही, तर हा समाजाचा अस्तित्वाचा लढा आहे. आणि त्या लढ्यामध्ये नैतिकता जपून, आपल्या स्वतःचा विचार करून, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून राजकीय नेत्यांनी या लढ्यात सहभागी व्हायचं आहे. पिंपरी चिंचवड शहरात भुजबळ साहेब काय बोलतात, आता याच्यापेक्षा मराठा समाजाचं आरक्षण कसं मिळेल हा प्रश्न आम्हाला जास्त महत्वाचा आहे. भुजबळांना फार काही किंमत द्यायची आता गरज नाही. भुजबळांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतोय आणि त्यांच्यासाठी आमचे जरांगे पाटील पुरेसे आहेत. आजच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी उपस्थित राहिलात त्याबद्दल सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपणा सर्वांचं मी आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्व पत्रकार बंधूंचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रथमतः आजच्या पत्रकार परिषदेसाठी मी स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील
मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सर्व सरसगट मराठा समाज बांधवांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळावे, यासाठी महाराष्ट्रभर जो लढा उभा केला आहे, त्या लढ्याच्या माध्यमातून शेवटची लढाई म्हणून मुंबईला 26 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी आंतरवली सराटी या ठिकाणाहून 20 तारखेला सकाळी निघता आहे आणि त्या अनुषंगानं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जनजागृती सुरू आहे। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, मालेगाव, दिंडोरी, नाशिक शहरातील नवीन नाशिक, सातपूर, नाशिक रोड, मध्य नाशिक या सगळ्या विभागांच्या सकल मराठा समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे। या आंदोलनासाठी प्रत्येक घरातील किमान 2 व्यक्तींनी तरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावं असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना तसंच इतर सर्व समाजातील बांधवांना करण्यात आलेला आहे। मराठा समाजाचा लढा जरी असेल तरी इतरही समाजाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल की ओबीसीतील इतर जाती असतील, या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही जी काही आमच्याकडनं मदत होईल ती मदत करू। नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व कोर कमिटीच्या वतीनं आम्ही ठरवलं की या आंदोलनात नेमकं आपली नाशिकची भूमिका काय असली पाहिजे। तर त्या भूमिकेत आम्ही आलो असताना आम्ही सांगितलं का त्या ठिकाणची सगळ्यांनी विचार केला का जेवणाची व्यवस्था येणाऱ्या लोकांची जर नाशिक जिल्ह्याच्या वतीनं झाली तर अतिउत्तम होईल। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी ज्या ज्या भागात गेलो त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्याने तांदूळ द्या, ज्याला तेल देणं शक्य त्याने तेलाचे डबे द्या, ज्याला डाळ देणं शक्य त्याने डाळ द्या, ज्याने शेंगदाणे देणं त्याने शेंगदाणे द्या। म्हणजे त्या ठिकाणी चपाती भाजी करणं आंदोलनात शक्य नाही, पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही, म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचा मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चालेल तितक्या दिवसामध्ये जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्याला तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे। बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेलं आहे। काल जरांगे पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन 24 तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉइंटपर्यंत विलोळीपर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिशेनं 1 दिवस अगोदर जाणार होतो, परंतु जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर हा जो रूट होता हा रूट बदलून 24 तारखेला सकाळी 9 वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जमतील नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि तिथून मुंबईला न जाता हे सगळे मराठा समाज बांधव पुण्याच्या दिशेनं रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या या रॅलीमध्ये नाशिक जिल्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवेल, यासाठी आजची पत्रकार परिषद ही आम्ही आयोजित केली आहे की समाज बांधवांना आम्ही 24 तारखेला मुंबईला जायचं आव्हान केलं होतं, परंतु जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर त्या आव्हानाला, कारण आम्ही ठरवलं होतं जरांगे पाटील जीही दिशा देतील जेही निर्णय घेतील त्या निर्णयाला नाशिक जिल्हा हा एकमुखानं त्यांच्या निर्णयाशी सहमत असेल, म्हणून कालचा जो निर्णय मुंबईला जाण्याच्या ऐवजी नाशिककर लाखोच्या संख्येनं हे पुण्याच्या ठिकाणी सहभागी होतील ही माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। पुढील माहिती सुनील भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, विलास भाऊ पांगरकर असतील, बनकर साहेब असतील, या ठिकाणी उपोषण करते ज्यांनी 7 दिवस आमरण उपोषण 105 दिवस लाक्षणिक उपोषण केलं ते नानाभाऊ बच्चाव आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, मग आशिष हिरे, त्याच्यानंतर योगेश आणि पवार साहेब, सगळी मंडळी, पाटील साहेब आहेत, या सगळ्या
सामूहिचारानं इथून पुढची जी काही रणनीती असेल 7 दिवसात ती ठरवली जाईल. मी भाऊंना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला ते करा. नाशिकचं नियोजन बघितलं असता जरांगे पाटलांनी नाशिककरांना अंतरवली इथे बोलवलं होतं आणि अंतरवलीला त्यांनी आम्हाला एक सूचना केली की तुम्ही मुंबईला जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला या आणि पुण्यावरून आमच्याबरोबर मुंबईला या, कारण नाशिककरांचा ह्या संपूर्ण कामामध्ये सर्वात मोठा सहभाग असल्यामुळे तुम्ही पुण्यापासूनच मला जॉईंट व्हा आणि पुणा ते मुंबई असं माझ्याबरोबर प्रवास करा. जेवढ्या लोकांना जमेल त्या सगळ्या लोकांना विनंती करा. लाखोच्या संख्येने मोटरसायकलीवर तुम्ही जाला तर अजूनच चांगलं आहे. मोटरसायकल कार जसं निघता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यांनी सांगितलेलं नियोजन आम्हाला पटलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. शिवाजी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भाने माननीय जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्या सक्रिय सहभागाचं द्योतक म्हणून काल आम्ही अंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन माननीय मनोज जरांगे पाटलांशी त्याबाबत चर्चा केली. थोडक्यात आपल्याला आता नाशिक जिल्ह्याचं नियोजन करण भाऊंनी आणि सुनील भाऊंनी सांगितलेलं आहे, परंतु आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी काल जे आम्हाला त्या ठिकाणून नियोजन मिळाले आहे त्याप्रमाणे आमची रूपरेषा कशी असणार आहे ती मी थोडक्यात आपल्याला सांगतो. 24 तारखेचा दिवस नाशिकवरून निघण्याचा नक्की आहे. 24 तारखेला सकाळी 8 वाजेला सर्व समाज बांधव हे शिवतीर्थावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमतील. प्रत्येक तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील 1-2 आदिवासी बहुल तालुके सोडले तर बाकीच्या प्रत्येक तालुक्यातून किमान 25 ते 30 हजार समाज बांधव बंधू भगिनी हे आपापल्या वाहनाने नाशिक शहरामध्ये येतील. त्या ठिकाणी सगळेजण 8 ते 9 वाजेपर्यंत जमल्यानंतर तिथून थेट सिन्नर मार्गे पिंपरी चिंचवडकडे ते रवाना होतील. असं करत असताना 4 चाकी वाहनातून सर्व समाज बांधव आपापल्या खर्चाने पिंपरी चिंचवड या शहराकडे रवाना होतील. त्याचबरोबर 4 चाकी वाहनांच्या पुढे आज आम्ही आवाहन करतोय की तरुण तरुणींची 2 व्हीलर रॅली सुद्धा पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. त्या दृष्टीने आता आजपासून आम्ही नियोजन करणार आहोत. हजारो तरुण तरुणींनी पुण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जाण्याचं ठरवलेलं आहे. 2 व्हीलर रॅलीने ते सगळेजण हजारो तरुण अनेक महाविद्यालयामधून आणि अनेक समाज बांधव हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोहोचतील. सकाळी साधारणपणे 9 वाजेच्या दरम्यान नाशिकवरून निघून दुपारी 2 वाजेला आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवड या शहरामध्ये पोहोचणार आहोत. हे झालं वाहनांचं आणि 2 व्हीलर रॅलीचं. 2 व्हीलर रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने तरुणींनी समाज बांधवांनी सहभागी व्हावं, परंतु जाताना डोक्यावर प्रत्येकाने हेल्मेट असलं पाहिजे आणि सुरक्षेचे नियम हे सगळे पाळले पाहिजे असं आवाहन आजच्या आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना करतो. त्यानंतर जे अन्नधान्य प्रत्येक तालुक्यामधून किमान 1 ट्रक डाळ तांदूळ शेंगदाणे तेल असं जे मसाल्याचे पदार्थ जेवणासाठी जे जमवलेले आहेत त्या तालुक्यांना आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे आणि तसं ठरलेलंही आहे की त्या तालुक्याने आपापलं साहित्य हे त्या ट्रकमध्ये भरायचं आहे. आपल्या ट्रकवर आपल्या तालुक्याचा बॅनर लावायचा आहे आणि ते ट्रकसुद्धा 24 तारखेला पिंपरी चिंचवड शहराकडे घेऊन जायचे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्यानंतर तिथून पुढे आंदोलनामध्ये सामील होऊन नंतर मुंबईला ते ट्रक सगळे जाणार आहेत आणि तिथं मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि इतर जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे आणि समाज बांधव आहे जे जेवणाची व्यवस्था करतायत त्यांच्या ताब्यामध्ये ते मटेरियल दिल्या जाणार आहे आणि त्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्यातले अनेक समाज बांधव हे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. मोटारसायकल रॅलीने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आणि 4 चाकी वाहनाने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की 24 तारखेला आपण या ठिकाणून निघाल्यानंतर 2 वाजेला पिंपरी चिंचवड शहरात पोहोचणार आहोत. तिथून पुढे जरांगे पाटलांच्या ताफ्यासोबत जाणार आहोत आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळाल्यानंतर त्याच शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने पुन्हा आनंदोत्सव साजरा करत नाशिकला यायचं आहे. धन्यवाद. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे चालतील त्याच पद्धतीनं सगळे समाज बांधव सुद्धा त्यांच्या ते गाडीनं निघाले तर गाडीनं, ते पुण्यातून पायी निघाले तर आम्ही त्यांच्यासोबत पायी जाणार आहोत. नाही, त्यांनी मोर्चाची सगळी आचारसंहिता अगोदरच पब्लिश केलेली आहे, मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे ती टाकलेली आहे
काही थोडा वेळ अंतर ते पायी चालणार आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी तिथून वाहनाने चालणार आहेत. ते ज्या पद्धतीनं चालतील त्याच पद्धतीनं आचारसंहिता ही मनोज जरांगे पाटलांनी जी घालून दिली त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज त्या आचारसंहितेचं अनुकरण ह्या आंदोलनात सहभागी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आजच्या या सकल मराठा पत्रकार परिषदेमधून नाशिक जिल्ह्यातील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सदस्य असतील, या सगळ्या समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. जे जे समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार नाही त्यांना मराठा समाजाची गरज नाही, मराठा समाजाच्या मतांची गरज नाही, असा निष्कर्ष काढून या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा धडा शिकवला जाईल. कारण जो आमचा आहे आम्ही त्याचे आहोत हा संकल्प सकल मराठा नाशिक जिल्ह्यानं केलेला आहे. दिंडोरी सारख्या ठिकाणी तर सरळ सरळ सांगितलं की जे लोक येणार नाही, जर मराठे नेता या आंदोलनात सहभागी झाले नाही तर नोटाला मतदान करू पण यांना मतदान करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाची आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील जिल्ह्यातील डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, CA असतील, मेडिकलवाले असतील, वकील असतील, शिक्षक असतील, या सगळ्या समाज बांधवांनी किमान 3 दिवस तरी समाजासाठी त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. मोठ्या प्रमाणात आपला सहभाग या ठिकाणी दाखवायचा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना याच्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान करतोय की हा लढा त्यांच्यासाठी आहे, पुढील पिढीसाठी आहे आणि म्हणून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि या सगळ्या समाज बांधवांनी या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी व्हावं. शेवटचा निकाराचा लढा जरांगे पाटील लढताय, यश जवळ आलेलं आहे आणि निश्चितपणे समाजाने जर यावेळेस एकजूट चांगली दाखवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपीचा निकालात निघेल असं आम्हाला वाटतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याचं सगळं नियोजन सुरू आहे. लाखो समाज बांधव जातील, तरी आकडा 2-2.5-3 लाखाच्या पुढेच असेल, पण त्याच्यात काही गनिमी कावा पण आहे, तो काय आम्ही पत्रकार परिषदेसमोर